पण थोडे रेट व्यवस्थित सांगितले असते तर. ना मॅडम, भाव नाही करत आपण, फिक्स रेट आहे. बघा ना काही डिस्काउंट होत असेल. तुम्ही मार्केट चेक करा आणि मग या वाटलं सर, काय प्रॉब्लेम नाही. हा आपला मराठी माणूस आहे, फसवणार नाही तुम्हाला, टेन्शन नाही. काय करायचं, घ्यायचं का? नाही, मला तर वाटतं आपण दुसरीकडे बघू ना, इथे जरा जास्तच वाटतंय. अरे पण मराठी माणूस आहे ना. अगं ताई, घेऊ आपण मराठी माणसाकडूनच, पण एकदा चेक करायला काय हरकत आहे ना. हे मोठा बाय आणि हे दीदी, हे बघ क्वालिटी तर आपली एक नंबर आहे बघ. मी आता इथे येण्यापूर्वी दुसऱ्या एका शॉपला व्हिजिट केलं. दादा त्यांच्या आणि तुमच्या रेटमध्ये ना जवळजवळ 15 ते 12 हजाराचा डिफरन्स येतो. ते दुसऱ्यांचं कसं आहे ना, मार्जिन जास्त ठेवून पैसा जास्त कमवतात. आपलं तसं नाही, आम्ही मार्जिन कमी ठेवून आहे ना कस्टमर जास्त करतो. त्याच्यामुळे प्रत्येकाची आपापली कमवायची स्ट्रॅटेजी असते. तर तुमचं ते आहे ना हा, करायचं. मी विचार करून सांगते दादा तुम्हाला. दीदी, मला काही कळलं नाही ग, ते लोक कसं काय प्रॉफिट कमवतात. हे लोक 12 रुपयाला वडापाव विकतात, 100 लोकांना विकतात. आपलं कसं आहे माहितीये, 15 रुपयाला वडापाव विकायचा आणि तो फक्त 10च लोकांना विकायचा. आणि हा माणूस पण आहे ना, लय पोलाइटली बोलत होता. आणि आपला तो मराठी माणूस होता ना, सांगतोय नाही होणार रेट, ह्याच्यापेक्षा खाली नाही होणार. आणि अजून एक गोष्ट पाहिली तुम्ही, तो माणूस ना कस्टमर जाऊ देत नाही. ते दीदी, ते होम डिलिव्हरी भी फ्री में मिलेगा. मार्केट फिरून या, मग कळेल तुम्हाला.